काय नाव आहे तुझं? रुणाली बिचारे. रुणाली बिचारे. कुठचे राहणार तुम्ही? अकोला. बरं, कुठला प्रॉब्लेम आला होता तुला आणि कसा काय झालं होतं? पिंपल होते गालावर पूर्ण. भरपूर पिंपल होते. खूप पिंपल होते. डाग होते. डाग होते. त्या पिंपलचे डाग होते. आणि किती दिवसाचे होते ते? बरेच महिने होते. 5-6 महिन्यापासून डाग होते. याच्या पहिले तू त्याचा विलास केला असेल ना? मग केला होता. काय काय केलं? केमिकल ते हे असं ना, अच्छा, ट्यूब वगैरे वापरले होते. अच्छा, केमिकलचे ट्यूब मार्केटला भेटतात, ट्यूब वापरले होते अलग अलग प्रकारचे. पण त्याला काही फरक पडला नाही. तर तुला हे माझ्याबद्दल तर माहिती कशी झाली आणि कसा तुला त्या फक्त कशी भेट झाली तुझी? कृषी प्रदर्शनीमध्ये भेटलो होतो. अच्छा. स्टॉल होता तेव्हा तुम्ही ते फेस पॅक दिला होता लावायला, मुरुमांवर मलमांवर. बरं. तर त्यांनीच 8-10 दिवसांमध्ये फरक पडला. कसा भरोसा बसला मग त्याच्यावर? इतके मोठे क्रीम वापरतो आपण, एवढे मोठे मोठे डॉक्टर लोक आहेत आणि साध्या पावडरने आपल्या आराम पडू शकते, हे कसा काय विश्वास बसला? नाही, ते एक तर आयुर्वेदिकचं आहे. घेऊन पाहू बा. हां, घेऊन पाहू. आम्ही किंवा कन्व्हिन्स केलं असेल आणि तुम्ही घेऊन पाहिले, लावून पाहा. तर तेवढे त्या टाईममध्ये आज किती फरक आहे? खूप फरक आहे. म्हणजे एकदम परत फरक. आलेच नाही. परत आलेच नाही, आहे की नाही? आणि चांगलं वाटलं, हो. आहे की नाही? ठीक आहे, आता याच्या पुढचे देऊ आपण. तर या आयुर्वेद पावडरबद्दल तू काय सांगू शकतो लोकांना? आयुर्वेदिकचं चांगला रिझल्ट आहे. म्हणजे एकदा यूज करायला पाहिजे. एकदम मस्त आहे. हां, बाकी केमिकलपेक्षा आयुर्वेदिक चांगलं असतं आणि याचा रिझल्ट मी तुला आलेला आहे. दोघे बहिणी वापरलो. हां, दोघींनी वापरलं. तर पहा मित्रांनो, आपण अनेक प्रकारच्या केमिकल ट्यूब वापरतो, डॉक्टरांकडे जातो. तर हे वापरून आपल्या स्किनवर एक विविध प्रकारचे अलग अलग त्याचे साईड इफेक्ट असतात. पण मी यांना एक आयुर्वेदिक पावडर दिली जी आम्ही बनवलेली आहे. तर त्याची साल मी तुम्हाला दाखवीन कशी आहे तर. आणि ते वापरले किती दिवस वापरले? जवळपास 8 दिवस. 8 दिवस वापरले नाही. आणि 8 दिवसामध्ये हिला जवळपास 70-75% फरक झाला. आता फक्त मामूली काहीतरी आहे, पण पहिले मुरुमाचे जास्ती डाग होते म्हणते. ठीक आहे. म्हटलं माझं नाव प्रणाली बिचारे आहे. मी अकोल्याला राहते. अकोलामध्ये प्रॉपर कुठं? प्रॉपर अकोल्याला गुडदीमध्ये राहते मी. गुरुदेमध्ये. गुडदीला. बरं. तुम्हाला म्हणजे काय झालं होतं? चेहऱ्यावरती डाग होते थोडेसे. डाग होते आणि मुरुम भर करतात. ताईच्या मुरुम होते म्हणते. मुरुम कमी होते पण डाग होते चेहऱ्यावर. डाग होते चेहरा. बरं. तर ही कुठली पावडर घेतली आहे आपल्याकडे? वसुंधरा फेस पॅक. वसुंधरा फेस पॅक म्हणून घेतली होती, दाखवशील तर? ही आहे बनवलेली. हां, ही बनवून याच्या साध्यात टाकलेली आहे. आता त्याच्या लेबल्स हे तुम्हाला पाहायला भेटेल नंतर. तर कसा वापरला आणि काय अनुभव आला याचा? ही दुधामध्ये वापरली आहे. रात्री झोपताना फेस पॅक बनवून लावलेली आहे चेहऱ्यावरती. आणि मागच्या वर्षीपासून सुरुवात केली लावायला. तर ते म्हणजे 6-1 महिन्यात थोडासा फरक पडला. रोज लावली का हप्त्यातून 1 वेळ 2 वेळ? नाही, रोज लावली. रोज लावली. किती तास ठेवली ते? असं काही टाईम ठरवून नाही लावला, पण जवळपास घंटा 1.5 घंटा असं? अर्धा 1 घंटा. अर्धा 1 घंटा ठेवली आणि धुवून टाकल्यानंतर कुठल्या सरायचं साईड इफेक्ट नाही वाटले? नाही, साईड इफेक्ट नाही वाटले. अच्छा, काय काय अनुभव वाटला याचा? अनुभव चांगला आहे. आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे आपण वापरू शकतो. अच्छा, काय सांगू शकते आमचे जे दर्शक पाहू राहिले त्यांना काय संदेश देऊ शकते पावडरबद्दल? नाही, आपण ही आयुर्वेदिक प्रोडक्ट असल्यामुळे वापरू शकतो. कारण याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. त्याच्यामुळे कुठलं प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. प्रोडक्ट चांगला आहे.